धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी लटके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी मधुरा वाणी उठे तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी पांडुरंगा करो प्रथम नमन नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमाळंदी वल्लभं ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी इथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला भंग
जगद्वंदनीय श्री संत तुकोबराय यांच्या गाथ्यातील धन्य जीवनाचं वर्णन करणारा गोड असा अभंग. विठाला पुण्यभूमी संतभूमीमध्ये सद्गुरू मालक शामनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरू दास महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं हृदयस्थान आदरणीय गुरुवर्य महाराजजी या ठिकाणी आहेत. रामदास महाराज ज्यांना आपण सर्वजण काका म्हणतो, काकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सोहळा चालू आहे. आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण धर्मराज महाराज या ठिकाणी सर्व व्यवस्थापन पाहत आहेत. आता मालकच या ठिकाणी उपस्थित आहेत म्हटल्यावर सेवकांचं नाव घ्यावं की नाही असाच प्रश्न पडला. कारण मालक उपस्थित असतील तर सेवकांचा नामोल्लेख करू नये असं एक प्रथा आहे. आपण सगळी त्यांची सेवक मंडळी आहे आणि म्हणून आपण सर्वांचा नामोल्लेख करण्यापेक्षा या ठिकाणी आपण सर्व सेवेकरी मंडळी उपस्थित आहात. सर्व गुणवान मंडळी, महाराष्ट्रातील नामवंत मंडळी, दोन्ही मृदुंगाचार्य गायनाचार्य या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. विशेषत्वाने महाराज मंडळी ही सर्व व्यासपीठ चालक असतील, प्रवचनकार, कीर्तनकार सर्व मंडळी उपस्थित आहे. ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण बिभीषण महाराज अंदोरेही या ठिकाणी आहेत. सर्व महाराज मंडळींना वंदन करतो. हार्मोनियम साथ करणारे बाबाजी आहेत, हे सगळी माऊलींची रूपं, छोटे टाळकरी, इकडे सर्व गुणवान मंडळी उपस्थित आहे. बाहेर गावावरून परिसरातून भरपूर मंडळी उपस्थित आहे. विशेषत्वाने आमच्यावर प्रेम करणारे हरिभक्तीपरायण गोकुळ मामाही या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचा नामोल्लेख व्हावा तसं पाहता, परंतु वेळ आणि असलेली मोठी माणसं यांची उपस्थिती लक्षात घेता आपणा सर्वांच्या चरणी वंदन करतो. मिळालेल्या वेळेमध्ये आपण थोडासा भावार्थ पाहूया. ज्या ज्यावेळी भजन होईल त्या त्यावेळी सर्वांनी नामस्मरण करायचं. विठाला ही संतभूमी आहे आणि तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थाने विसावा इथं मिळाली यात काय नवल आहे. परंतु देवालाही जर कधी श्रम झाले तर त्यालाही असं वाटतं की विसावा कुठे मिळेल तर त्यालाही संताजवळ यावं लागतं. नामा म्हणे चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पावरी. नामदेवरायांनी सुद्धा भगवंताला म्हणावं विश्रांतीच जर घ्यायची असेल तुम्हाला तर चला संतभूमीकडे. मला असं वाटतंय आपल्याला सुद्धा असं वाटत असेल कधी कधी की चला विश्रांती कुठे घ्यावी तर जाऊ महाराजांकडे, नाही का. इथं आल्याच्या नंतर एक विसावा प्राप्त होतो. आल्यानंतर या पुण्यभूमीच्या लहरी सर्वांना जाणवतात. सर्व संतांचं दर्शन करत असताना असं वाटतं आता काय इथं मार्गदर्शन करावं, दर्शन घेऊनच उद्धार व्हावा. इथली चिमूटभर माती घ्यावीन कपाळी लावावी तरी सुद्धा सगळ्यांचा उद्धार होईल एवढं सामर्थ्य या भूमीत आहे. आणि साक्षात ही सर्व मंडळी या ठिकाणी वास करते. धन्य आहोत आपण सर्व की या संत मंडळीचं दर्शन आपल्याला होतं आहे. नाहीतरी मानवी जीवन हे धन्यतेसाठीच आहे, धन्यता मिळविण्यासाठीच आहे. समाजाचा जर विचार केला तर अनेक प्रकारची मंडळी दिसतीलही आपल्याला. काही शून्य जीवन जगणारे आहेत, काही सामान्य जगणारे आहेत, काही मान्य जीवन जगणारे आहेत, पण काहीच धन्य असतात. शून्य जीवन जगणारी कोण असं जर म्हणाल तर ज्याला देवधर्माचं काही घेणं देणं नाही. त्याला जर असं म्हटलं चला ना कीर्तनाला, तो म्हणतो आपण त्या भानगडीत नाही दोहा. देवधर्म सांदे पडिले सकळ विषयी गोंधळ कासत से विषयी गोंधळ कासत से
विषयी गोंधळ गाजतसे. काय करावं अशा माणसांना? जन्माला हिला, पाणी वाहता वाहता मेला. काही नाही महाराज, त्यांच्या जीवनामध्ये शून्य या ठिकाणी ती अवस्था आहे. काही सामान्य जीवन जगतात, वाट्याला आलेले भोग भोगता भोगता आपलं चिल्या पिल्यामध्ये रमावं आणि संसार करत राहावा, ही सामान्य जीवन आहेत. मानवी जीवन हे शून्य होण्यासाठी नाही, सामान्य राहण्यासाठी सुद्धा नाही, नवे नवे मान्य होण्यासाठी सुद्धा नाही. काही माणसं मान्यतेत अडकतात. किती अडकतात? मान मोडेपर्यंत मान्यता हवी असते. त्यांना मान्यतेमध्ये अडकण्याची सवय असते. कशाने मान्यता मिळते हेही त्यांना माहिती आहे. धनवंताला मान्यता हे जगी सर्व मान्यता मिळते. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. जो धनवंत असतो गड्या त्याला मान्यता प्राप्त होते. पैसा तेरे कितने नाम, म्हटले परशा परशु परसराम. पैशावर माणसं या ठिकाणी मान्यता देतात नाही का. पैसा असेल तर अवतीभोवती फिरतात, पैसा संपला तर डोकावून पाहत नाही. अशा प्रकारची समाजाची रीत आहे. एक जणाला कोणी रामराम करत नसायचं. कर्मधर्म योगाने श्रीमंत झाल्याच्या नंतर प्रत्येक जण रामराम करू लागला. पण त्याला रामराम म्हटल्याच्या नंतर तो पुढून या ठिकाणी रामराम म्हणण्याच्या ऐवजी असं म्हणायचं, घरी गेल्यावर सांगन. आता ती पत्नी आणि ते दोघंही जोडीने चाललेले असताना एक जण रामराम म्हटला. तो म्हटला घरी गेल्यावर सांगेल. पत्नी म्हटले असं का हो करता? गरिबी होती तेव्हा आपल्याला कोणी रामराम करत नव्हतं, आता सगळे रामराम करतात तर तुम्ही त्यांना उलट बोलता, घरी गेल्यावर सांगेल, घरी गेल्यावर असं का बरं म्हणता? तो म्हटला तुला नाही रहस्य कळणार. मी जेव्हा गरीब होतो तेव्हा मला कोणीही रामराम करत नव्हतं, आता सगळे जे रामराम करतायत ना ते मला करतात का माझ्या पैशाला करतात? ती म्हटली पैशाला. मग पैसे कुठे आहेत म्हणे आपले? ती म्हटली घरी. मग त्यांना सांगत असतो मी तुमचा रामराम घरी गेल्यावर सांगेन म्हणून. पैशाला रामराम करणारी माणसं आहेत ना. सब पैसे की भाई भाई, सब पैसे की भाई, सब पैसे दुनियाची रीत आहे. सब पैसे के भाई
दिल का साथी कोई नहीं रे. ऐका, जीवन जगत असताना मानवी जीवन कुठेतरी पैशात अडकलेलं आपल्याला आढळेल. धन मिळवून मान्यता मिळावी म्हणून ते प्रयत्न करताना दिसेल. पण खरं सांगू, तुम्ही आम्ही या ठिकाणी कितीही जरी पैसा मिळवला तरी धन्यता नाही मिळू शकत. पैशाने मान्यता मिळेल पण धन्यता नाही मिळत. ऐका, मानवी जीवन धन्यतेसाठी आहे, मान्यतेसाठी नाही. कारण जर श्रीमंतीचाच विचार केला तर आपल्यापेक्षा या निसर्गामध्ये कितीतरी घटक कितीतरी श्रीमंत आहेत. सांगू का, व्हेल मासा तुम्ही नाव ऐकलं असेल. त्या व्हेल माशाची उलटी सुद्धा 2 कोटी रुपयाला विकली जाते. किती रुपयाला? 2 कोटी रुपयाला. तो मासा जर किनारी आला आणि जर त्याने उलटी केली तर व्हेल माशाच्या उलटीला संरक्षण द्यावं लागतं. आणि त्या उलटीची किंमत या ठिकाणी 2-3 कोटीच्या पुढे असते. मग व्हेल माशाची उलटी जर एवढ्या कोटी रुपयाची आहे तर आपली उलटी केवढ्याला जाईल? आपली उलटी माणसं उलटी पार्टी करतील. उगीच एखादं म्हटलं मी खूप श्रीमंत आहे, आपली उलटी एवढी एवढी, ते काय कोण विचार करेल महाराज. अजून आपल्याला कासवीच्या डोळ्यात जे सामर्थ्य भगवंताने दिलेलं आहे ते सुद्धा नाही निर्माण करता आलं. कासवीच्या डोळ्यामध्ये एवढं सामर्थ्य, तिची पिलं जर भुकेने व्याकुळ होऊन समोर आली आणि जर त्या कासवीनं त्यांच्याकडे डोळे भरून पाहिलं तर त्या पिलांचं पोट भरतं. कासवीचे बाळ वाढे कृपा द्रोणे, कासवीचे बाळ वाढे कृपा द्रोणे, तुझा नाही अंग तुझा नाही अंग कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संग. कासवीचं बाळ त्या कासवीने कृपेनं पाहिल्याच्या नंतर त्यांचं पोट भरतं. हे तिच्या डोळ्यातलं सामर्थ्य आहे. आता आपल्या काय डोळ्यात सामर्थ्य आहे? असा कोणता श्रीमंत आहे बुवा की त्याने जर डोळे भरून पाहिलं तर पिलांचं पोट भरतं? आपल्या पिलांकडे जर आपण डोळे भरून पाहू लागलो, आपली पिलं पाहतील तोवर पाहतील आणि आपल्याकडेच पाहतील. महाराज काय पाहतो म्हणतील? भुका लागल्यानं तू पाहतो. आपल्या डोळ्यात ते सामर्थ्य नाही. अजूनही कौट खाण्याचं सामर्थ्य भगवंताने जे हत्तीला दिलंय ते आपल्याला नाही. अखंड कौट गिळावा, अखंडच मागे टाकावा, पण गर शिल्लक ठेवत नाही. कसं खात असेल वा? त्याचं सामर्थ्य आहे महाराज. भगवंताने दिलेलं त्याची ती श्रीमंती आहे. अखंड कौट खावा आणि अखंड मागे टाकावा, पण गर शिल्लक ठेवत नाही. आणखी सांगू, या सृष्टीमध्ये खूप श्रीमंती भरलेली आहे महाराज. अजूनही आपल्याला सुगरणीसारखं घरटं नाही बांधता आलं. आलंय का सांगा? असा कोणता इंजिनियर आहे की तो असं म्हटलं मी सुगरणीसारखं घरटं बांधतो? बरं किती पैसे दिल्यावर तो बांधून देईल? आपण बांधू शकतो सिमेंटचं, नाही का? पण अजूनही सुगरणीचा घरटा नाही तयार करता आला महाराज. बहिणाबाई म्हणतात, तिचे लोशे चोच तेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवानी 2 हात 10 बोट. अरे 2 हात आणि 10 बोट देऊन सुद्धा तिने चोचीनं जो विणलेला घरटा आहे त्या घरट्यासारखं तुला अजून घरटा नाही बनवता आलं. एकदम सुरक्षित. शत्रू जर त्या घरट्यात जाऊ लागला, एखादा साप जर त्या घरट्याकडे प्रवेश करू लागला, तिची शिष्टी माशी आहे महाराज. त्या घरट्यात तोंड घातल्याबरोबर साप विहिरीत पडतो, पण घरट्यात नाही जाता येत. इतकं ते सुरक्षित आहे. आता आपल्या घरट्यात काय काय शिरल काय सांगता येईल महाराज. राखण ठेवावं लागतं घरी कोणीतरी, नाहीतर मागे घर उघडून येतील. किती गेट असू द्या, आपलं घरटं एवढं सुरक्षित नाही आहे. इतकं छान पण नाही महाराज. येण्याचा एक मार्ग आहे, जाण्याचा एक मार्ग आहे. मध्ये गादी आहे, सुंदरपैकी झोपाळ्यासारखं ते घर आहे. इतकं सुंदर घर. आणि आणखी तिची श्रीमंती सांगतो, त्या घरट्याकडे ती सुगरण तोपर्यंतच येते गड्या जोपर्यंत पिलं त्या घरट्यात आहेत.
एकदा का पिलं उडून गेले, ती सुगरण पुन्हा त्या घरट्याकडे येत नाही, वाऱ्यावर सोडून देते तो घर. काय सामर्थ्य आहे जीवनातलं महाराज. आपण किती सुंदर बंगला बांधला रानात, गावातलं पडकं घर घरट्या घालून पाहतो. घराभोवती घरट्या आपण घालू शकतो, पण सुगरण नाही घरट्या घालत. मृत्यू तिचा घरट्यात होत नाहीये, कुठेतरी दूर कडे कपरीमध्ये जाऊन तिने देह ठेवावा. मारुती चितंपल्ली नावाचे शास्त्रज्ञ सांगतात, साधूचा मृत्यू प्राप्त होतो. किती सुंदर घरटण, किती सुंदर राहणं आहे. सुगरणीचं राहणं श्रीमंत आहे आणि कोकिळेचं गाणं श्रीमंत आहे. अजूनही कोकिळेसारखं कोणाला गाता आलं नाही. अजूनही लता दिदी कदाचित असं म्हटलं जातं त्या कोकिळा आहेत, पण कोकिळेपेक्षा सुंदर अजून नाही. कोकिळेची जागा आपण नाही घेऊ शकलो अजून. किती सुंदर गाते महाराज. शिवाय वसंत ऋतू आल्याच्या नंतरच गाते, पावसाळ्यात मौन होते. तो रहीम नावाचा दोहेकार म्हणतो, गाण्यातलं साधर्म्य सुद्धा जर कोणाकडून शिकायचं असेल तर कोकिळेकडून शिकावं. पावस देखे रहीम मन, कोयल साधे मौन, अब दादुर वक्ता भये मुझे पुछत कौन. पावस देखे रहीम मन म्हणजे पाऊस पाहिल्याच्या नंतर ती कोकिळा शांत होते. तिला विचारलं त्या रहीमने, कोकिळा एवढं सुंदर गाते आणि आता पावसाळा सुरू झाल्यावर का बरं मौन झाली? त्या कोकिळेनं सांगितलं, माझा बेडूक दादा गातोय ना, तो स्वरात यायची वाट पाहते. कोकिळेने बेडकाचं गाणं ऐकावं, इतकं मोठेपण दाखवावं. आपल्याला 2 चाली आले तर आपले चाल बदलते महाराज. कोकिळेने बेडकाचं सुद्धा ऐकायची तयारी ठेवावी, मौन बाळगावं, त्याचं स्वरात येण्याची वाट पाहावी. हे साधर्म्य त्या कोकिळेनं शिकवलं. खूप श्रीमंती आहे निसर्गामध्ये महाराज. मग माणसाचं वेगळेपण काय? मान्यतेत या ठिकाणी अडकण्यासाठी हे जीवन नाही आहे, तर कशासाठी आहे? तर धन्यतेसाठी आहे. यापेक्षा वेगळेपण काय माणसाचं? तर धन्यता मिळवता येते. मग धन्यता मिळवता तरी कोणाला येते? अभंगाच्या पहिल्या चरणात आहे, धन्यते संसारी, धन्यते संसारी, धन्यते संसारी, धन्यते संसारी, धन्यते संसारी, धन्यते संसारी.
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. धन्यता कोणाला मिळवता येते तर मानवी जीवनामध्ये जे दयावंत असतात, दयावंताला इथं धन्यता देतात तुकोबराय. ऐका, संत जीवनाकडे जर आपण पाहिलं तर धन्यतेशी बांधील असलेलं ते जीवन आहे. तुकोबराय तर एके ठिकाणी प्रतिज्ञा करतायत, धन्य म्हणवेन यह लोके लोका भाग्यामी तुका देखीला. धन्य म्हणवीन मी जीवनामध्ये या ठिकाणी ती धन्यता प्राप्त करेल आणि सर्व समाज या ठिकाणी म्हणेल की खरंच तुकोबराय धन्य होते. समाज म्हणेल यात काय नवलय सज्जन हो, पण रामेश्वर भट्टासारख्या एका दशग्रंथी पंडिताला सुद्धा ती धन्यता. तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. धन्यता देत आहेत. कोण? रामे जेने केला पुरुषार्थ. तुकोबराय धन्यतेला पात्र झाले आणि त्या पात्रतेची कसोटी या ठिकाणी तुकोबराय सांगतायत. दयावंत जे अंतरी, ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे. तर जीवाची दया, संताची दया, देवाची दया, सर्वांच्या ठिकाणी दया आपल्याला आढळते. जीवाची दया जर कोणती असेल तर भूत दया गायी पशूंचे पालन, तान्हिल्या जीवन वना माझे. आपल्या ठिकाणी सुद्धा दया असली पाहिजे. श्रेष्ठ धर्म आहे. यक्षराजाने धर्मराजाला विचारलं होतं श्रेष्ठ धर्म कोणता, तेव्हा धर्मराजानं सांगितलं दया हा श्रेष्ठ धर्म आहे. दयाळू असलं पाहिजे माणसाने. आपल्या जीवाच्या जीवनामध्ये असणारी जी दया आहे ती संतांनी पदोपदी सांगितली. तान्हिल्या जीवन वना माझे. नका घालू दूध म्हटले जयामध्ये सार, पण ताकाचे उपकार तरी करा, नाही का. नेदा तरी नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. दारात आलेल्या तहानलेल्या एखाद्या माणसाला तांब्या भरून पाणी देणं ही जीवाच्या जीवनातली दया आहे. आता कुठेतरी तुकोबरायांना असं आढळलं असेल की तांब्याभर पाणी सुद्धा कोणी दिलं नसेल आणि म्हणून तुकोबरायांना लिहावं लागलं तान्हिल्या जीवन देजा. तहानलेल्या माणसाला तांब्या भरून पाणी दिलं पाहिजे. श्रीमंत असलेला माणूस झोपाळ्यावर बसलेला झोके घेत होता आणि एक वारकरी दारातून चाललेला. ओ सावकार दादा पाणी द्या की प्यायला. तो म्हणायचा इथं कोणी माणूस नाही, पुढच्या घरी जा. म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं इथं कोणी नोकर नाही आहे. अहो शेठ पाणी द्या की तांब्याभर प्यायला. ते झोपाळ्यावर झोका घेता घेता तो माणूस म्हणायचा इथं कोणी माणूस नाही, तू पुढच्या घरी जा. वारकरी म्हटला हा मगापासून असं म्हणतो इथं कोणी माणूस नाही, इथं कोणी माणूस नाही, मग हा झोपाळ्यावर बसल्या बसल्या नेमका झालाय तरी कोण. पुन्हा वारकऱ्याने या ठिकाणी पाणी मागितलं. हो फक्त पाणी हवंय मला तांब्याभर. तो म्हटला ना तुला सांगितलं इथं कोणी माणूस नाही म्हणून. तो वारकरी दादा म्हटला शेठ मगापासून आपण असं म्हणता इथं कोणी माणूस नाही, इथं कोणी माणूस नाही, मग तुम्ही का जनावर आहेत का म्हटलं. विसरून गेलात माणूस आहे का. कुणास ठाऊक आपण माणूस आहोत हे विसरतो महाराज. इथं गाढवाला गाढव हो म्हणावं लागलं नाही, घोड्याला कधी घोडा हो म्हणावं लागलं नाही, बैलाला कधी बैल हो म्हणावं लागलं नाही, पण माणसाला मात्र म्हणावं लागलं. अरे अरे माणसा कधी होशील रे माणूस. हा माणूस माणूस होणं म्हणजे खऱ्या अर्थानं दयेचं दर्शन आहे. पण कुठेतरी आपण हे विसरतो आणि मग संत आपल्याला दिग्दर्शन करतात. आयुष्यामध्ये आपण एकमेकावर प्रेम केलं पाहिजे, नाही का. मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे.
जगावं माणसाने. तुझ्या संकटासे इथे मी लढावे, तुझ्या भूकेचे घोडे उलगडावे. ओ भूक कोणाचे तरी भागविण्यासाठी आपण प्रयत्न करणं ही माणसाच्या जीवनातली दया आहे. तुम्ही संत जीवनाकडे बघा, आपल्याला जायचंय संतांकडे, संतांची दया पाहिजे. पण तत्पूर्वी भगवंत सुद्धा दयाळू आहे सज्जन हो. पण भगवंताची दया जर कोणती आहे तर तुकोबराय ती दया सांगतात. दया तिचे नाव भूताचे पालन, दया तिचे नाव भूताचे पालन, दया तिचे नाव भूताचे पालन, दया तिचे नाव भूताचे पालन. अनेक निर्दळन कंठकाचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. अनेक निर्दळन कंठकाचे धर्मनीतीचा सांगताना तुकोबराय लिहितात स्पष्टपणे. दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दाळन कंटकाचे. भगवंत या ठिकाणी जे कंटक असतात त्यांचं निर्दाळन करतात. आणि परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृतम, जे दुष्कृती असतील त्याचा नाश करतात आणि साधूंचं रक्षण करतात, ही त्याची दया आहे. पण संत मात्र या ठिकाणी खळाला मारत नाही तर त्याची व्यंकटी सांडण्याचा प्रयत्न करतात. संताचं जीवन दंडित करत नाही, दंडवत घालतं महाराज. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. संताकडे आल्याच्या नंतर संताचं देणं फार श्रेष्ठ आहे सज्जन हो. जीव देतो नाही असं नाही, पण कवळं घ्यायच्या आशेनं आवळं देतो असं आहे. जेवही देतो नाही असं नाही, पण तो आवळं देऊन कवळं घेण्याची इच्छा ठेवतो. देवही देतो नाही असं नाही, पण आधी घेतो मग देतो. आधी घेशी मग देशी ऐसा असशी उदार. पण संताचं तसं नाही महाराज. काहीही न घेता या ठिकाणी सर्वस्व देऊन टाकावं. संत उदार उदार, उदार आहेत सज्जन हो. श्रेष्ठत्व संताकडे आपल्याला या ठिकाणी द्यावं लागतं. त्याचं कारण आहे काहीही न घेता या ठिकाणी सर्वस्वाचं दान. काय द्यावं महाराज? या संताने हे देणे, या संताने परिसा परिसगाद देणे, परिसा परिसगाद देणे, परिसा
तरुणे गुणे चिंतामणी चेतना खूप सुंदर. परिसापेक्षाही श्रेष्ठ, कल्पतरूपेक्षाही श्रेष्ठ, चिंतामणीपेक्षाही श्रेष्ठ देणं जर संताचं आहे. या तीनही बाबी या ठिकाणी खुजा वाटाव्यात संतांना, संताचं देणं सांगताना. का बरं परीस त्यांच्या संज्ञेत बसत नाही? त्याचं कारण आहे, पारसावर संत में बहुतांतर जान, पारसावर संत में बहुतांतर जान, ये लोहे का कनक करे यह करे आपू समान. तो परीस काय करतो महाराज? लोखंडाला जरीही या ठिकाणी जवळ करत असला तरी त्याला परीस नाही बनवत, तो हातचा राखून ठेवतो. परीस लोखंडाला सोनं बनवू शकतो पण लोखंडाचं परीस करत नाही. म्हणजे आपल्यासारखं तो बनवू शकत नाही. नवे नवे खापराला काय करेल तुकोबराय म्हटले, खापरा परीस काय करी. त्याला लोखंडच व्हावं लागतं तर सोनं, त्याच्याजवळ जाऊन लोखंड होऊन राहावं लागतं तर सोनं आहे. खापर होऊन राहिल्यावर काय उपयोग नाही. परीसाजवळ गेल्याच्या नंतर लोखंड व्हावं लागतं आणि तरी सुद्धा तो परीस करत नाही, त्याचं सोनं करतो. खापराचं नाही सोनं करू शकत. संताचं तसं नाही महाराज. आपल्यासारखे परिस्थितात संताचं महाराज. आपणा सारिखे करीते तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपल्यासारखंच बनवतात महाराज. अहो माणसांना त्यांच्यासारखं होता येईल यात काय नवल आहे का? माऊलींच्या सोबत आलेला रेडा सुद्धा दर्शनाला पात्र आहे. रेड्याचं मंदिर आहे. माऊलींच्या सोबत आलेल्या रेड्याचं मंदिर आहे. तुकोबराच्या झाडाखाली बसायचे त्या झाडाचं मंदिर आहे. ऐका, माऊलींच्या सोबत जो घोडा पुण्यापर्यंत आला त्या घोड्याचं मंदिर आहे. घोड्याचं मंदिर, रेड्याचं मंदिर, झाडाचं मंदिर. तुकोबरायांनी जो टाळ वाजवला त्या टाळाचं मंदिर आहे. तुकोबराच्या शिळेवर बसले त्या शिळेचं पण मंदिर आहे. सामान्य मंदिर नाही सज्जन हो. या राष्ट्राच्या पंतप्रधानांना येऊन त्या मंदिराचं उद्घाटन करावं लागलं आणि माथा ठेवावा लागला. तुकोबरायांच्या बसण्याची किंमत आहे.
ज्या शिळेवर बसले त्या शिळेचं मंदिर, वाजवलेल्या टाळाचं मंदिर, माऊली ज्या खांबाला पाठ टेकून बसले त्या खांबाचं मंदिर आहे, ज्या भिंतीवर बसले त्या भिंतीचं मंदिर आहे. कोण हे देणं देऊ शकतं महाराज? भिंतीचं मंदिर, खांबाचं मंदिर. आता आपलं कोण मंदिर बांधेल? आपल्याला फक्त घरी हाकलून दिल्यावर मंदिरात राहायची पाळी येऊ नये. आपलं कोण मंदिर? आपलं जिनं म्हणजे जिन्यातलं जिनं, बंगल्यातल्या जिन्यात आपण. आता आपण म्हणजे इथली माणसं भाग्यवान आहेत, साक्षात संतांच्या सहवासात आहेत. आपलं जीवन नाही वाया जाणार. पण संताच्या संगतीत न आलेली माणसं जिन्यातलीच आहेत महाराज. काय खरं नाही. आयुष्यभर संसार केला आणि शेवटी त्या संसाराने काय दिलं महाराज? तर आपल्याच मरायची वाट घरचे पाहू लागले. आपली मरायची वाट कोण पाहतं? घरचे का बाहेरचे? घरचे पाहतात. बरं जाऊ द्या, आपल्याला जाळतं कोण? घरचे का बाहेरचे? घरचे. बरं मेल्यावर जाळतात का जिवंतपणी? जिवंतपणी जाळतात. माफी मागून बोलतो आता बाबा बसलेत पुढं. मग का घरीच जाळायला राहायचं का आपण? जर जिवंतपणे आपल्याला जाळत असतील तर किती भयानक स्थिती आहे महाराज. ऐका, लोखंडाचा कण आणि सोन्याचा कण मार खाता खाता रस्त्यावर आले आयरनीवरून, आणि आयरनीवरून मार खाऊन रस्त्याला आल्याच्या नंतर दोघांनी गळ्यात गळा घातला आणि रडायला लागले. मार खाल्लेला होता दोघांनी. समानशिले सुसख्यम असं म्हटलेलं आहे. मार खाल्लेले एकत्रित येतात नाही का? आता एकत्रित आल्याच्या नंतर दोघांनी एकमेकाकडे पाहिलं आणि रडायला लागले. दोघांनाही दुःख माहीत होतं, घरी मार चालू आहे. पण रडता रडता तो सोन्याचा कण लोखंडाच्या कणाला म्हटला, अरे तुलाही मारणारी हातोडी लोखंडाचीच आहे, मलाही मारणारी हातोडी लोखंडाचीच आहे, पण तू फार जास्त ओरडतो रे. का बरं जास्त मोठ्या मोठ्याने ओरडतो? अजिबात सहन करत नाही. सहनशीलतेच्या पलीकडचं आहे का तुझं मार खाणं? कोण म्हणतंय? सोन्याचा कण. कोणाला? लोखंडाच्या कणाला. तो लोखंडाचा कण फार गोड बोलला. ऐका, तो लोखंडाचा कण म्हटलं, खरं आहे तुझं म्हणणं, तुलाही मारणारी हातोडी लोखंडाचीच आहे, मलाही मारणारी लोखंडाचीच आहे, पण आपलेच आपल्याला मारतात ना, त्या वेदना फक्त मला माहिती आहे. तुला काय कळणार? भयंकर असतात वेदना महाराज. ज्यांना आपण आपलं म्हणतो ना ते आपल्याला शेवटी या ठिकाणी मारल्याशिवाय राहत नाही. पण खऱ्या अर्थाने या जगात जर आपलं कोण असेल तर फक्त संत आहे. फक्त संत आपले आहेत. नाही सोडू शकत महाराज आपल्याला कोणी. आपल्या या भवसागरातून, या दुःखातून नाही सोडू शकत आपल्याला. या जगामध्ये सोडवणारे दोनच घटक आहेत सज्जन हो, एक संत आणि दुसरे भगवंत. एका चक्रपाने वासुनी तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुनिया. या भगवंताशिवाय तुला कोणी सोडवू शकत नाही. नाहीतर एकतर तुला सोडवणारा मी जामीन होऊ शकतो म्हटलं. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तो का. मी एकतर तुम्हाला सोडविल. सोडवणाराला जामीन म्हणतात, जमीन नाही म्हणत. सोडवणाराला जामीन म्हणतात. अडकवते ती जमीन आणि सोडवतो तो जामीन. आपण जमीन मिळवावी का जामीन मिळवावा? जामीन मिळवावा, बरोबर ना. शेजारी 2 एकर निघालेली, मग घेणार का नाही आपण?
नाही विकणार नसला तरी सुद्धा हट्ट धरतो आपण, तेवढी घ्यायचीच आपल्याला शेजारची. जमिनीचा फार नाद आहे महाराज माणसांना, असला पाहिजे, त्याबद्दल माझं काही दुमत नाही, पण फक्त फुकट लाटू नका. जर शक्य आहे चांगल्या मार्गाने घेत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. पण काय करावं, माणसाच्या अपेक्षा एवढ्या भयंकर आहेत. त्याला असं वाटतं भावाचं बुडावं, सासरवाडीचं बुडावं, सगळं बुडावं, मलाच मिळावं. तर कशासाठी लागतंय? तेरे पाव तले जमीन नहीं लेकिन क्या करू इस बात का तुझे यकीन नहीं, शायर म्हणतो. अरे तो ठेवलेला पाऊल सुद्धा या ठिकाणी तुझ्या त्या जमिनीवर ठेवलेला नाही, पण काय करू म्हटले, तुला ते त्याच्यावर विश्वासच बसत नाही. पोराला पाहुणे आले की लगेच सांगतो ही सगळी जमीन माझीच आहे, येड्या बाबळीपासून सुबाबळीपर्यंत सगळी माझीच आहे असं म्हटलं आणि ती जमीन हसली. आता जमीन हसल्याच्या नंतर त्या पाहुण्यांमध्ये एक तज्ज्ञ पाहुणा होता. तो म्हटला ही उगीच नाही हसणार, काहीतरी रहस्य असलं पाहिजे. मग त्या पाहुण्याने विचारलं त्या जमिनीला, माते का बरं हसली तू, हा सांगतोय ते खोटं आहे? जमीन म्हटली तसं नाही काय. मग दुसऱ्याची दाखवतोय? नाही म्हणे तसंही नाही. मग हसली का तू? जमीन म्हटली हसायला या गोष्टीचं आलं, हा काय पहिलाच आहे का मला माझं म्हणणारा, याचा बापही आला. मसना गेला देखत देखत ना तू पण तो तोही तैसा झाला. उठा 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 जागा पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा टाळ्या वाजवा की. बघा काका स्वतः बक्षीस देत आहेत सर्वांना, आणि खरंच संताचं देण आहे. विठ्ठल ती जमीन सांगते, हसायला या गोष्टीचं आलं, हा काही पहिलाच आहे का मला माझं म्हणणारा, याचा बापही आलता, आजा आलता, आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. पिढ्यानं पिढ्या खपल्या तरी याला कळना, याचा हसायला. काय आपली मिराशी आहे महाराज, मिराशी पाहायची असेल तर इथं यावं, पाहावं जरा सगळ्या संतांकडे. माझ्या वडिलांचे मिराशी गारे. धर्मराज दादा सांगत होते सगळे संतांचा परिचय. काय स्वाभिमानाने सांगावं अशी सगळी परंपरा आहे महाराज, याला म्हणावं जीवन. तुकोबराय मोठ्या स्वाभिमानाने सांगतात, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. हो हा, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत या ठिकाणी समाजाने रांगा लावून दर्शन घ्यावं, हे संत जीवन आहे. नाहीतर मग काय खरं नाही महाराज. संसार आहे का संसारच करायचा असेल तर मग सावरकर म्हणतात 4 काटक्या जमवायच्या, त्यामध्ये 4-2 पिलांना जन्म द्यायचा, आणि हाच जर संसार असेल तर मग आपल्यापेक्षा तो पशुपक्ष्यांचा चांगला आहे. संसाराच्या दृष्टीने पशुपक्षी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. आता सांगायला वेळ नाही माझ्याकडे, पण खरं सांगू, मालक ओळखण्याच्या बाबतीत आपल्या पुढे कुत्र आहे. कुत्रा कोणी ओळखावा? आपलं मालक कोणी ओळखावा? कुत्र्याने.
कितीही माणसात मालक असला तरी सुद्धा कुत्र घरी सोडल्याबरोबर बरोबर मालकाजवळ जाऊन उभा राहतं. हा प्रयोग करून पहा तुम्ही. कितीही कीर्तनात गर्दीत मालक बसलेला असू द्या, आणि जर घरी कुत्रा असेल ते सोडलं तर मालकाजवळच येतं महाराज. एका मालकानं जरा परीक्षा घ्यायची ठरवलं. त्याला असं वाटलं हे कितीही माणसात असलो तरी या ठिकाणी मला माझ्याजवळच येऊन उभा राहतं, कदाचित मला कपड्यावरून ओळखत असावं असं त्या मालकाला वाटलं. दुसऱ्या दिवशी त्या मालकाने या ठिकाणी जो नेहमीचा पेहराव होता तो काढून ठेवला, पॅन्ट शर्ट वगैरे, आणि महाराजांचा पोशाख केला. धोतर, नेहरू, फेटा सगळं काही असं महाराजांच्या वेशात खूप माणसात जाऊन उभा राहिला. घरी कुत्रा सोडल्याबरोबर थेटच धोत्राजवळ जाऊन उभा राहिला. तो म्हटला पॅन्टवर तर ओळखत होतं पण धोत्रावर पण ओळखलं. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा या ठिकाणी वेश बदलला. जास्त फरक पडावा म्हणून त्याने भगवा वेश धारण केला. भगवी लुंगी, भगवाच फेटा, भगवत शर्ट घातलं, दाढी लावली. संन्याशाच्या वेशामध्ये खूप माणसात जाऊन उभा राहिला. घरी कुत्र सोडल्याबरोबर थेटच भगव्या लुंगीजवळ जाऊन उभा राहिला. तो म्हटला पुरुषी वेशात फारसा फरक पडत नसावा, ते हट्टी होतं महाराज. त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या घरच्यांची साडी घातली आणि साडी घालून पूर्ण स्त्रीचा वेश धारण करून खूप माणसात जाऊन उभा राहिला. घरी कुत्र सोडल्याबरोबर थेटच साडीजवळ जाऊन उभं राहिलं. त्या मालकाच्या डोळ्यात पाणी चालं. काय इमानदार आहे. कितीही माणसात असलो, कितीही कोणत्याही वेशात असलो तरी सुद्धा याने मला ओळखावं. किती आश्चर्याची गोष्ट आहे. खरं आहे महाराज. कितीही माणसातला मालक, कोणत्याही वेशातला मालक कोणी ओळखावा सांगा की. कोणी ओळखावा मालक? मी काय कुत्र्याचं सांगायला आलो होय एवढ्या लांबून. आपला मालक आपल्याला ओळखता आला पाहिजे. तुम्ही भाग्यवान आहात, इथं मालकाजवळ येत आहे. आयुष्यामध्ये या ठिकाणी संतांनी स्वाभिमानाने सांगितलं आम्ही ओळखला तो मालक. कसा होता? अनंत रूपात आणि अनंत रूपे अनंत वेसी देखिले म्यात्यासी, देखिले म्यात्यासी बापर खुमा देवी वरू, बापर खुमा देवी वरू पुन्हा वानली कैसे. अनंत रूपे अनंत वेसी देखिले म्यात्यासी, देखिले म्यात्यासी बापर खुमा देवी वरू, बापर खुमा देवी वरू पुन्हा वानली कैसे. अनंत वेशे देखिले म्यात्याशे. माऊली म्हणतात अनंत रूपात असलेला तो आम्ही ओळखला. आपल्याला सुद्धा आपला मालक ओळखता यावा. ऐका, आयुष्यामध्ये या ठिकाणी ओळखीला हरी धन्य ते संसारे. खऱ्या अर्थाने आपण धन्य आहेत की आपल्याला या ठिकाणी संताची, भगवंताची ओळख असली पाहिजे. आणि संताजवळ जर आपल्याला येता आलं तर ते जीवन धन्य होतं महाराज. मी सांगितलं आपल्याला माणसाचं होईल यात काय नवल आहे, पण सर्वस्वाचं दान देणारं हे पात्र आहे. नवे नवे तुकोबराय सांगतात इथं येणंच जर त्यांचं कशासाठी असेल तर देण्यासाठी आहे. अभंगाच्या उपकारासाठी
असतात. इथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, ज्यांचं वैकुंठात घर आहे ते तिथून इथं आले. त्याचे या ठिकाणी सांगतायत. झाडो संतांचे मार्ग आड राणे भरले जग. हा बुडालेला समाज या ठिकाणी वरती काढावा, उन्नत करावा. बुडाले काढेत, बांधले सोडेत, साकडे फेडीत आरताचे. हे संत जीवन आहे महाराज. समाजाची होत असलेली अधोगती त्यांना सहन होत नाही. विनोदाने सांगितलं जातं, म्हणतात कुत्र्याला गती, माणसाला प्रगती आणि संतांना अधोगती सहन होत नाही. तर ते दोनद्या सोडून काय असेल ते, पण संतांना मात्र अधोगती अजिबात सहन होत नाही. बुडते हे जनने देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनिया. खूप कळवळा आहे संतांच्या अंतकरणामध्ये. कुठली निरपेक्ष वृत्तीने या ठिकाणी समाजावर उपकार करत राहावेत. केले उपकार सांगो मी काय, बाप न करी ऐशी माय. आई वडील सुद्धा या ठिकाणी आपल्यावरती उपकार करू शकत नाहीत. असे उपकार संतांनी करावेत. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. जाग करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जाग झालेलं जीवनच या ठिकाणी श्रेयस्कर आहे सज्जन हो. नाहीतर झोपे गेलेल्याला कोण विचारतो, झोपलेल्याला काय किंमत आहे. झोपी गेलेल्या सिंहाच्या सुद्धा तोंडावर माशा येऊन बसतात. सिंह आहे पण झोपी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. प्रमाण बरोबर आहे, चुकलेलं नाही. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. जाग करणारच प्रमाण आहे. उठा जागे व्हारे आता. संतांनी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जावं. जगजोगे जगजोगे जाग जाग बोलते. जाग करावं, कारण झोपलेल्या जीवनाला श्रेयस्कर म्हटलेलं नाही. मी सांगितलं आपल्याला, सिंह जर झोपला तर त्याच्या तोंडावर माशे येऊन बसतात, पण जागा झाल्याच्या नंतर बंदूकधारी पळून जातात. जागेपणातली किंमत आहे. जोपर्यंत आपण जाग होत नाही गड्या, तोपर्यंत आपण भीतीग्रस्त झालेलो असतो, व्याधीग्रस्त झालेलो असतो. नवे नवे आपलं जीवन नको नको झालेलं असतं आपल्याला. पुरे आता नको दुजयाची सत्ता. जोपर्यंत आपण जागे नाही तोपर्यंत तुकोबराय सांगतात, नसताचे दावणी भेव केला जीव हिंपोटे. नसलेली भीती घेऊन नको त्या भ्रमातलं जीवन माझं पण संतांनी जाग केलं. झालं तेव्हा कळले जागा, झालं तेव्हा कळले जागा.
कधी झालो तेव्हा कळले जागा, मी जागा झालो तेव्हा कळलं. पण कोणी जागा केलं तुकोबराय तुम्हाला? तेव्हा तुकोबराय सांगतात, तुका म्हणे केली आयनी सलगीच्यांनी सन्मुख, माझ्या जवळच्यांनी माझं हित करणाऱ्या माझ्या संतांनी माझ्यासमोर आरसा धरला आणि मग मी जागा झालो. आयुष्यामध्ये जागं होण्याला खूप मूल्य आहे, खूप मूल्य आहे. जे जागी असतात ना त्यांनाच इथं जागा मिळते. इथंच मिळते असं काही नाही. देवाजवळ सुद्धा जागा, जे जागे आहेत त्यांनाच मिळते. झोपलेल्यांना इथंही जागा नाही, देवाजवळही नाही, कुठेच जागा मिळत नाही त्यांना. नवे मंदिरं सुद्धा जागा असणाऱ्यांचीच होतात, झोपी गेलेल्यांची नाही होत. जागा देणारी अनेक माणसं आहेत. मलाही असं वाटतं माझ्या जागेत मंदिर बांधावं. प्रश्न असा आहे, कोणाचं बांधावं? मंदिर बांधण्यासाठी जागा देणारे भरपूर आहेत, पण कुठेतरी अशी जागी जीवनं असतात. जाग जीवन असेल तर मंदिर होतं महाराज. जागा आहे म्हणून मंदिर नाही होत, म्हणजे जमीन आहे म्हणून मंदिर नाही, जागा असावं लागतं. सिमेंट असेल म्हणून मंदिर नाही बांधता येत, कमिटमेंट लागते. वाळू आहे म्हणून मंदिर नाही बांधता येत, जीवन दयाळू लागतं, तेव्हा मंदिर होतं. आणखी सांगू, गौंडी आहेत म्हणून नाही मंदिर बांधता येत. त्याला भगवंताच्या भगवंतासाठी कुरवंडी केलेली जीवनं लागतात. कुरवंडी लागते, गौंडी असून नाही चालत, वाळू असून नाही चालत, दयाळूपणा असावा लागतो. सिमेंट असून नाही चालत, कमिटमेंट असावी लागते. नवे जागा असून नाही चालत, जीवन जागा असावं लागतं. आणखी सांगू, धन असल्यावर नाही मंदिर बांधता येत. धन आहे म्हणून मंदिर नाही बांधता येत. त्या मंदिर बांधण्यासाठी जीवनच धन्य लागतं महाराज, तर मंदिर होतं. नाहीतर कोणाचंही मंदिर थोडंच होतं. मंदिर होण्यासाठी ही धन्य जीवनं लागतात. आणि ती धन्यता जर कशातून प्राप्त होते तर जाग झाल्याच्या नंतर. भगवंताच्या आश्रित असतात ही माणसं. भगवंताला येऊन भेट द्यावी लागते, भगवंताला मागे पुढे उभं राहावं लागतं. त्यांनी केलेले सगळे संकल्प भगवंताला पूर्ण करावे लागतात. हे जागेपणातलं जीवन आहे. इथं बाबांना भगवंताने भेट दिली, जवळ ठिकाण आहे. घेऊन या हरी ब्राह्मणाचा वेश, 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 घेऊन या हरी. आले वडापुरी माझे देव, 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 गुरुवर्य बाबा लिहून ठेवतात. भगवंताची झालेली भेट या ठिकाणी त्यांनी शब्दबद्ध केली. ब्राह्मणाच्या वेशामध्ये भगवंत येतात, दर्शन देतात. सामान्य गोष्ट नाही सज्जन हो. आयुष्यामध्ये भगवंताने दर्शन द्यावं इतकं ते जीवन दर्शन योग्य असावं. आपल्या जीवनात सुद्धा हे दर्शन योग्य जीवन झालं पाहिजे. आपली जीवनात प्रदर्शनात अडकली. आपण आपलं जीवन दर्शन योग्य नाही होत, कारण प्रदर्शन जास्त आहे, वेळ राहिला नाही. पण खरं सांगा बरं, आपल्याला असं वाटतं का देवाने आपल्याकडे पाहावं?
का जगाने पाहावं वाटतं? ब्युटी पार्लर देवाने आपल्याकडे पाहावं म्हणून निर्माण झाली का जगाने पाहावं म्हणून झाली? ब्युटी पार्लर आहेत ना इकडे, इकडे नसले तर आमच्या डोंगरात आहेत तिकडे. करोडो रुपये आपण खर्च करतोय गड्या, सजवतोय स्वतःला, चेहरा सजवतोय, सुंदर बनवतोय. पण मला एकच प्रश्न विचारायचा, हे सुंदर जे आपल्याला बनायचं ते देवाने पाहावं म्हणून की जगाने पाहावं? जगाने पाहावं म्हणून. बाकी काय, आपण सजवतोय स्वतःला ते जगाने आपल्याकडे पाहावं म्हणून. आदमी तो चेहरा सजाता है जिस पर लोगों की नजर होती है, लेकिन अपने दिल को नहीं सजाता जिस पर भगवान की नजर होती है. अरे ज्याच्यावर भगवंताची नजर आहे ते सजवलं पाहिजे, ते सुंदर केलं पाहिजे. का शरीर? भगवंत शरीर कधी पाहत नाहीत महाराज, अंतकरण पाहतात. अंतरीचे घेतो गोडे पाहे गोडी भावाचे, पाहे गोडी भावाचे, पाहे गोडी भावाचे. अंतरीचे सुंदर भाव असावा. भाव असेल तर या ठिकाणी आपल्याला देव दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. बाबांच्या जीवनात तो भाव होता. अंतकरण शुद्ध होतं महाराज. येवोनी गोपाळ राहे ते जागेपणातलं जेवण शुद्ध जेवण असतं महाराज. नाहीतर मग बाकीच्या जेवणाचा इथं विचार करण्यासारखं नाही. असो, एक लक्षात ठेवा, भगवंताचं आश्रित व्हायचं असेल आणि दर्शन योग्य व्हायचं असेल तर आपल्यालाही नेहमी असं वाटलं पाहिजे की मला कधीतरी भगवंताने माझ्याकडे पाहावं. जगाने पाहून काही फायदा होत नाही महाराज. आत्तापर्यंत आपण जगाकडेच पाहतोय, जग आपल्याकडे पाहतंय. काय वाटतंय त्याने? बोलणार होतो पण बाबा बसलेत. आमदार झाल्यासारखं वाटतंय. काय महाराज त्याच्यात? त्या वाटण्याला काही अर्थ आहे का? काय काय नसते. त्या वाटण्याला काही किंमत नाही. पण कधीतरी असं वाटलं पाहिजे गड्या की भगवंताने माझ्याकडे पाहावं. एक आंधळा माणूस चाललेला अमरनाथाला. डोळस माणसं म्हणायचे, अरे तुला का देव दिसणार आहे का? तुला आता काही इथं काही दृश्य दिसणार आहे? काहीच दिसणार नाही. ठेचाळत निघाला. तो म्हटला, मलाही माहिती आहे मला देव नाही दिसणार. अरे मग कशाला चाललास? त्याने सांगितलं, एकाच गोष्टीसाठी चाललो गड्या, फक्त देवाने माझ्याकडे पाहावं बस. आपल्याही आयुष्यामध्ये कधीतरी असं वाटलं पाहिजे बाबांसारखं की मला भगवंताने दर्शन द्यावं, संतांनी दर्शन द्यावं. ऐका, संत त्यासाठीच इथं असतात की उपकार करण्यासाठी आणि समाजाचं भलं करण्यासाठी. इथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी जाग करतात. आणखी काय करतात? सांभाळीती, शिकविते, सहज बोलणे, हित उपदेश करुणी सायास शिकविते. सांभाळतात सुद्धा. भागलिया मज वाहतील कडिये, त्यांचे ने जोडे सर्व सुख. सगळे सांभाळतात गड्या. पण सांभाळण्याच्या बाबतीमध्ये संत सगळ्यात पुढे आहेत. आईबापही सांभाळतात आपल्याला, नाही असं नाही. मायबापे सांभाळीते, लोभा कारणी पाळीते. तिथं तेही बाजूला होतात. भगवंतही सांभाळतो, नाही असं. सकळ जेवाचा करीतो सांभाळ. करतो म्हटले पण कसा? भाळी तैसा सांभाळी. जसं कर्म असेल तसं सांभाळतो तो. काही फार असेल तसं स्वीकार करत नाही. पण संताचं तसं नाही महाराज. संताकडे गेल्याच्या नंतर संत सांभाळण्याची पद्धत तुकोबरा एका ठिकाणी सांगतो. पैसे माझा येती सांभाळी, पैसे माझा येती सांभाळी, पैसे माझा येती सांभाळी, पैसे माझा येती सांभाळी. तुका मन वाटते त्याने काटती, तुका मन वाटते त्याने काटती. पैसे माझा येत सांभाळी, पैसे माझा येती सांभाळी. मन वाटता तुका मन वाटता
ठिकाणी सांगतायत कसे सांभाळतात. तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ते तैसे मज येते सांभाळीत. बघा वत्स म्हणजे या ठिकाणी ते वासरू, ते धेनू जे गाय तुकोबरा या ठिकाणी सांगतायत. आगीत सापडलेलं ते वासरू गाय स्वतः त्या आगीत शिरून वाचवते. गोठ्याला आग लागलेली, आईचं लेकरूही त्या गोठ्यात आहे आणि गाईचं वासरूही त्या गोठ्यात आहे. आई फक्त मोठ्या मोठ्यानं रडत होती आणि वाचवा वाचवा माझ्या बाळाला बाजूला करा असं म्हणत होती. पण गाईने असं कोणालाच सांगितलं नाही. त्या गोठ्यात शिरली, शिंगाने दावं तोडलं आणि वासराला बाहेर घेऊन आली. तुकोबराय म्हणतात तैशे मज येते सांभाळ. इथं आईला गाय भारी पडली बरं, आईच्या पुढे गाय आहे म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ते तैसे मज येते सांभाळे. तसं सांभाळतात महाराज, शिकवतात. तुकोबराय खरी गोष्ट आहे. इथं उपकारासाठीच ही सगळी संत मंडळी येते, पण आम्ही त्यांना नेमकं ओळखण्याच्या काही खुणा. तिसरं लटिके वचन लटिके वचन गोड असं स्वरूप लक्षण सांगतायत. लटिके वचन नाही देही उदासीन. तो पुढे असलेला नाही अलीकडे घ्यायचा, नाही तर पुढे ठेवताल तर गोंधळ होईल. लटिके वचन नाही देही उदासीन. कधी ते खोटं बोलत नाहीत, बोलताना सत्य बोलतात आणि प्रिय बोलतात. सत्यम ब्रियात प्रियम ब्रियात बोलतात तेही या ठिकाणी उगीच गोड बोलायचं म्हणून नाही, गोडही असतं आणि सत्यही असतं. त्यांना संत म्हणावं. खोटं कधी बोलत नाही. बोलायचं सुद्धा त्यांनीच शिकवलं महाराज. संतांनी बोलणं शिकवलं, चालणं शिकवलं, बसायचं शिकवलं. बैसता संताचे संग सगळं शिकवतात महाराज. बसण्याला सुद्धा मोठी किंमत आहे, कसंही बसून नाही चालत. एक जण गावरान गाईचे पेढे घेऊन गेला, पण बसताना बाजारात उंदीर मारण्याच्या गोळ्या विकणार होता, त्याच्या शेजारी जाऊन बसला. आता हा गावरान गाईचे पेढे पाथरुडचे होते, त्याचे नामांकित पेढे. पण हा गिऱ्हाईक आल्याच्या नंतर असं म्हणायचं, अहो खाऊन बघा, घेऊन तर बघा, खूप गोड येतो, पाथरुडच्या येतं, गाईच्या दुधाच्या आहेत, खाऊन बघा. म्हटलं की ते गोळ्या विकणारं म्हणायचं खाल्लं का मरतंय. त्याचा एकच आपला गोळ्याचा धंदा होता, खाल्लं का मरतंय, खाल्लं का मरतंय. हा म्हणायचा हो पेढा खाऊन बघा, घेऊन बघा, चांगला आहे हो, गोड आहे. ते तिकडं लगेच म्हणायचं खाल्लं का मरतंय. पेढे घेऊन गेलेला जोडे हाणल्यासारखा घरी आला का बसायचं कळलं नाही. संतांनी सांगितलं कोणाच्याही शेजारी कधी बसायचं नाही. बसताना सुद्धा भगवंताच्या चरणाजवळ, संताच्या चरणाजवळच बसायचं. आता वेळ राहिला नाही, पण फक्त दुर्योधनाला बसायचं कळलं नाही ना अर्जुनाला बसायचं कळालं. युद्ध जिंकलं महाराज बसण्यावर. फक्त दुर्योधन गेल्याच्या नंतर जर चरणाजवळ बसला असता तर कदाचित त्याचा पण विजय झाला असता. पण त्याला चरणाजवळ बसायची सवयच नव्हती, डोक्याला डोकं लावायचा तो. बरेच माणसाला डोक्याला डोकं लावायची सवय असते. ते बसलं डोक्याजवळ जाऊन आणि मग डोक्यात बसलं देवाच्या ते.
जागे असले तुम्ही तर कळलं असं. विठ्ठल हो. या ठिकाणी संत बोलताना सुद्धा लटिक म्हणजे उगीच बडबडीची वाणी अथवा सत्य बडबडीची वाणी नसते महाराज. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. खूप गोड बोलतात, गोड बोलतात. ते गोड बोलणं या ठिकाणी अभंगाच्या शेवट. मधुरवाणी ओठी मधुरवाणी ओठी मधुरवाणी ओठी मधुरवाणी ओठी मधुरवाणी ओठी मधुरवाणी
मधुरावाणी ओठे तुका म्हणे वाव पोटी. संत जीवनामध्ये सगळे अपराध क्षमा करण्याची क्षमता असते. किती कोणी अपकार केला तरी त्या अपकारावरही उपकार करावा इतकं श्रेष्ठ जीवन. म्हणून तुकोबराय सांगतात ते पोटात घेतात. वाव असतो त्यांच्या पोटामध्ये. आपल्या पोटात काहीच सामावत नाही म्हणा. आपल्या पोटाचा फक्त बोबाटा असतो, बाकी काही नाही. आपण पोटाची भाट झालेली माणसं आहेत. चला ना कीर्तनाला. नाही ना, पोटा पाण्याचं बघू द्या, पोटा पाण्याचं बघू द्या. बरं झालं विध बरंच दिलं, हातभर दिलं असतं तर काय झालं असतं कोणाष्ट. असो, आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने जर आपल्याला पाहायचं असेल तर संत जीवनाकडे पाहावं. देही उदासीन तुका म्हणे पोटी वाव. देही उदासीन याचा अर्थ आहे की व्यापक जीवन जगावं. जैसे का आकाश व्यापक आणि उदास, ऐशे जया तैशे जयाचे मानस सर्वत्र गाव. त्याला उदासीन म्हणायचं. उदासीन म्हणजे आपल्यातली उदासीनता नाही. संतांचं उदास असणं म्हणजे आकाशासारखं व्यापक असणं असतं. सर्वात असतात पण कशातच नसतात. त्यांच्याकडे तुम्हाला धन दिसेल पण वाटताना सुद्धा तेवढी उदारता दिसली की नाही आपल्याला. जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली असता ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. संत सगळ्यात असतात गड्या पण कशातच नसतात. हेही महत्वाची गोष्ट आहे. आयुष्यामध्ये ते देही उदासीन असतात. याचा अर्थ सगळ्यांवर सारखं प्रेम करणारं त्यांचं जीवन आहे. आपण देह आसक्त असणारी माणसं आहेत आणि ते देही उदासीन असणारी आहेत. देही उदासीन असणारी माणसं सर्व जगावर प्रेम करतात. मग कसाही असू द्या, खटनट असला तरी सुद्धा असतील तसे संत स्वीकारतात आणि स्वच्छ करतात. दिवसभर खेळलेलं लेकरू, वडील ऑफिसमधून आले, सुटकेस हातात, सुटाबुटातले वडील, आणि हे सगळं मातीत लोळलेलं लेकरू धावत पळतच पप्पा आले करत असं मिठी मारायला गेलं. मळलेलं होतं ते, सगळे कपडे भरलेले, नाकातून श्लेष्म बाहेर आलेले. वडिलांनी पाहिलं हे सगळं मळालेलं, तसंच समोर आलंय. सुटकेसनीच लोटलं मागं, हल पळ म्हणले तिकडे, भरला सगळा. आता ते लेकरूच, त्याला काय माहीत बाबांना स्वच्छता लागते किंवा मी स्वच्छ असलो पाहिजे. पण मळलेलं लेकरू होतं ते. सुटकेसने लोटल्याबरोबर रडतच आईकडे गेला. आई मला बाबांनी लोटलं, घेतलं नाही मला. आईच्या लक्षात आलं तो मळका आहे ना, मळलेला आहे म्हणून नाही घेतलं बरं बाबांनी. आईने त्याला बाथरूममध्ये नेलं, स्वच्छ स्नान घातलं. इतका नटवला, दृष्ट लागेल असा सुंदर ठेवणीतला ड्रेस घातला. दृष्ट लागू नये म्हणून काळा टिक्का लावला. आणि मग वडील त्या बैठकीत बसलेले आणि हा बाळू फक्त त्या दारात आला. वडील लगेच उठले घेण्यासाठी. बाळू म्हटलं आता नाही येणार, जा चल ना बाळू. अरे ये ना जवळ, दिवसभर नसतो. नाही मग आलो होतो ना. वडील म्हटले मग काय तू घेण्यासारखा होता का? आता तू खूप सुंदर झालास रे, आता खूप स्वच्छ झालास, आता असं वाटतंय तुला मिठी मारावी. अगोदरही तोच बाळू होता, नंतरही तोच बाळू आहे. फक्त फरक एवढा झाला की आईने त्याला स्वच्छ आणि सुंदर बनवलं. तसं संत भगवंत आपल्याला मिठी देण्यासाठी येतात, इतकं स्वच्छ. आणि म्हणून निर्मळ व्हायचं असेल तर आपण संताजवळ येऊन राहा गड्या. इथंच आपलं जीवन निर्मळ होईल. नाहीतर संसाराच्या अंगी अवघीचं व्यसनी. मग संसारात गेल्याच्या नंतर आपण मलिन होणार, मळून जाणार, मळके होणार. मग आपलं जीवन देवाला नाही आवडणार. इथं आल्याच्या नंतर नाही सत्कार झाला तर अडचण नाही महाराज, सत्कार्य करत राहायचं. सत्कारासाठी इथं नाही यायचं. संताजवळ येताना तुकोबराय सांगतात, निर्वाणीच्या भाषेत बोललेले आहेत. व्हावे त्यांचे द्वारी श्वान यावे, व्हावे त्यांचे द्वारी श्वान यावे. तरी तुकोबराय सांगतात त्यांच्याच दारातला व्हावे त्यांचे द्वारे श्वान याते. पुत्र व्हायचं पण संताच्या दारातलं व्हायचं.
आणि जर एखाद्या ठिकाणी आपल्याला सन्मान जरी देत असतील आणि तिथं कुसंग असेल तर तुकोबराय म्हटले सन्मान लाथाळायचा, इथं अपमान पचवायचा. इथं अपमान झाला तरी राहायचं आणि वाईट ठिकाणी सन्मान मिळाला तरी जायचं नाही. आयुष्यामध्ये तुकोबरायांनी सांगितलं. आता संत संगतीचं फार महत्त्व आहे. आपण सगळे श्रोतू जाणकार मंडळी आहात, वेळही राहिला नाही. एवढंच लक्षात ठेवा, संताजवळ आल्यावर सगळं शिकायला मिळतं. बोलावं कसं, राहावं कसं. मधुरावानी उठी तुका म्हणे वाव पोटी. जगण्याचा अर्थ कळतो, त्यालाच संत जीवन म्हणतात. आपण सगळी भाग्यवान मंडळी आहात की अशा सत्पुरुषांच्या सानिध्यात आपलं जीवन आहे. परंपरा लाभलेलं खऱ्या अर्थाने इथं हे क्षेत्र आहे. आणि किती उदारता आल्याच्या नंतर धर्मराज महाराजांची भेट झाली. मधुरा वाणी उठी. बोलणं इतकं सुंदर महाराज की असं वाटतं त्यांचं ऐकतच राहावं. काकांचं दर्शन झालं. तसं एरवी इकडे तिकडे थोडी भेट व्हायची, परंतु परिचय नव्हता. आज त्या निमित्ताने आमच्या बिभीषण महाराजांमुळे दर्शन झालं. तशी यापूर्वी तारीख घेतली होती, परंतु कोविडमुळे तो कार्यक्रम रद्द झाला, मग येता आलं नव्हतं. पुन्हा योग आला, बाबांची कृपा झाली, तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. इथं आल्यानंतर एक वेगळं समाधान प्राप्त होतं. जे निर्मळ अंतकरणाची माणसं असतील त्यांच्या लक्षात येईल, इथं आल्याच्या नंतर वेगळ्या लहरी जाणवतात. संताच्या भूमीमध्ये आल्याच्या नंतर बाकीच्या स्थळापेक्षा इथं आल्याच्या नंतर हे स्थळ निर्मळ करतं हे आपल्या लक्षात येईल. आपल्या जीवनातल्या सगळ्या वासना, वाईट विचार जिथं निघून जातात त्याला संताची जागा म्हणतात. आणि म्हणून या संतस्थळी, तीर्थस्थळी आपण सर्व एकत्रित येत आहे. तुम्हाला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आपल्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. या ठिकाणी काका समोर येऊन बसले. तसा मी अत्यंत छोटा माणूस, परंतु एवढी श्रेष्ठ जीवनं, मोठी माणसं तीच असतात जी लहान होतात, नाही का. बरं, आल्याच्या नंतर किती प्रोत्साहन द्यावं, किती कौतुक करावं. सर्वांचं कौतुक, यालाच म्हणायचं वाव पोटी. मधुरा वाणी उठी तुका म्हणे वाव पोटी. सगळ्यांचं कौतुक करावं. आणि खरंच हे शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि प्रेम म्हणून संतांकडे असणारा ओढा म्हणून तर आपण सगळी ही गोड माणसं इथं जमा झाली. काय सुंदर मृदुंग वाजवला दोघांनी. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि प्रमाणांची तर काय रेलचलच होती महाराज, खूप सुंदर. असं वाटतं आता काकडा होईपर्यंत कीर्तन करावं, पण तुम्ही परत बोलवायचे नाही, नाही का. म्हणून काही आता आवर्त घेतलं पाहिजे. काही म्हणतील महाराजांना येतंय तेवढं सांगतात काय की वाजच. असं कोणी म्हणणार नाही. आपण सगळी अत्यंत श्रेष्ठ माणसं आहात. असो, ज्या संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवला त्यांचं एकदा भजन करायचं. ज्ञानेश्वर